आपण जर पाहिलं तर कालची जी दुपारी 3:30-4च्या अंदाजे 3:30-4च्या नंतरची जी घटना अहिल्यानगर शहराच्या मुकुंदनगर हे जे उपनगर आहे त्या भागामध्ये त्या दर्गा दायऱ्यातील कब्रस्तानच्या परिसरामध्ये ही घटना घडली आणि जे परदेशी म्हणून जो युवक आहे जो महानगरपालिकेचं सार्वजनिक काम सिव्हिल काम जो करत होता तिथं लाईटचं काम असेल डीपीचं काम असेल हे करत असताना त्याच्यावरती प्राणघातक हल्ला झाला. अद्याप आपण जर तो पेशंट जर पाहिला तर निश्चितच त्याची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे आणि डॉक्टरांनी देखील चिंताजनक परिस्थिती सांगितलेली. असं मी काल सांगितलं, सगळे अधिकारी लोक आले, सगळे सामाजिक कार्यकर्ते, हिंदुत्ववादी संघटनेचे सर्व आमचे प्रतिनिधी, काम करणाऱ्या सर्व भागातून युवकांची मोठी गर्दी देखील होती. कारण की तो हिंदुत्ववादी संघटनेशी जोडलेला काम होता, धर्माचं काम करणारा कार्यकर्ता होता, पण तरी देखील आपल्या कर्तव्याशी तो प्रामाणिक होता. म्हणून तो कर्तव्य प्रामाणिक असताना देखील कब्रस्तानमधलं काम करत होता. म्हणजे त्याच्या मनामध्ये कुठल्याही कोणाबद्दलही द्वेष भावना नव्हती, हे आपल्याला त्याच्यातून पाहायला मिळतं. त्याचं धर्मकार्य वेगळं, पण कर्तव्य जे आहे ते कर्तव्य देखील बजावत असताना आपल्याला तो पाहायला मिळाला. म्हणून तो कब्रस्तानमध्ये देखील काम जरी निघलं, दर्गादारा परिसरात काम निघलं, मुकुंदनगर परिसरामध्ये काम निघलं, तरी तिथपर्यंत तो पोहोचला. आणि नागरिक म्हणून आपलं कर्तव्य की आपण ज्या महानगरपालिकेची सेवा करतो तर आपलं कर्तव्य की आपण नागरिकांची सेवा केली पाहिजे, या भावनेला तिथपर्यंत पोहोचला. आणि त्याच्यावरती कुठंतरी प्राणघातक हल्ला होणं याच्यामध्ये शंका निर्माण होती. कारण की त्याच्या कपडाला आपण जर काल पाहिलं तर भगवा गंध होता. जे तिन्ही युवक होते जे काम करणारे ते सगळ्यांच्या कपाळाला माथ्यावर आम्ही पाहिलं गंध होता. पण त्याच्या व्यक्तीशी जर एकदा परदेशीच्या जर पाहिलं, म्हणजे जो राजपूत जी व्यक्ती काल ज्याच्यावरती हल्ला झालेला आहे तर त्याच्या कपाळाला देखील भगवा गंध होता. म्हणून ह्या सगळ्या घटनेचं अद्याप कारण देखील स्पष्ट झालेले काय. मग तो धर्मकार्य करत होता, धर्मकार्यामध्ये सक्रिय होता, पण कर्तव्य म्हणून जर पाहिलं तर त्यांनी त्याचं कर्तव्य बजावण्याकरता प्रयत्न प्रामाणिकपणे केला. पण कुठंतरी कारण स्पष्ट होणं गरजेचं आहे. 24 तास उलटून गेलेत. पोलिसांनी सांगितलेलं की आरोपी आम्ही कोर्टामध्ये आणणार आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेतरी प्रगती झाली असावी. त्यांनी पूर्णपणे माहिती दिली नाही. तो असू द्या, तपासाचा भाग असतो, फार आपल्याला त्याची माहिती नको, पण आरोपी सापडणं, त्याला कठोर शासन होणं. आणि आपण जर पाहिलं तर आम्ही त्याच्यावरती हे जे लोक आरोपी आहेत, जे काय नावं निष्पन्न होत आहेत, समोर येत आहेत, चर्चेत नाही येत आहेत, हे देखील समोर आलेलं आहे की ते फिलिस्तीनचं काही समर्थन करणारी लोक ह्याच्यामध्ये आहेत, असं आपल्याला पाहायला मिळतं आहे, ऐकायला मिळतं आहे. आणि भारताच्याबद्दल त्यांना कुठंही आत्मीयता नाही. फिलिस्तीनचं भारतात राहायचं आणि फिलिस्तीनचं समर्थन करायचं. अरे त्याला नगरचं माहीत नाही, जिल्हा माहीत नाही, आणि त्याला फिलिस्तीन कसा माहिती होतं हेच मला समजत नाही. त्याच्यामुळे हे प्रवृत्ती आणि याच्या मागं आमचा दाट संशय, आणि तो संशय संशय नाही, त्याची पोलिसांनी तपास केला पाहिजे. कारण की त्यांनी सांगितलं दुपारच्या सत्रामध्ये तिथे गेले होते, म्हणजे 1-1:30च्या नंतर, असं अंदाजे. शेवटी रेकॉर्डवरती काय पोलीस काय घेतात माहिती नाही, पण अंदाजे असं सांगितलं 1-1:30च्या दरम्यान ते तिथे पोहोचले आणि दुपारी 4च्या नंतर ही घटना घडलेली आहे. म्हणजे जवळपास 3-3 तास तिथं असताना म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी याचं प्लॅनिंग घडलेलं आहे. त्यामुळं फक्त हल्ला नाही तर हल्ल्याच्या मागं कट रचणारे लोक आहेत, तर ह्यांचा तपास झाला पाहिजे. काही पोलीस कर्मचारी देखील याच्यामध्ये आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळं याच्यावरती योग्य तपास होणं गरजेचं. याचे मुख्य आरोपी जे तिथं मुकुंदनगरमध्ये फार पैशाचा जोर दाखवतात, ताकदीचा जोर दाखवतात, असे देखील लोक याच्यामध्ये आहेत का, यांचा देखील तपास होणं गरजेचं आहे. आणि पोलिसांकडे आम्ही मागणी करणार आहे. उद्या जर आम्हाला त्याच्यामध्ये कळालं की हे वगळले, पोलिसांनी तपास नाही केला, तर आम्ही त्याच्यावरती देखील आवाज उठवणार आहेत. पण याच्यामध्ये ताकदवान जे लोक त्या भागामध्ये सांगतात ते ताकदवान नाही आहेत, ते शेवटी कोले आहेत. पण वाघाचं कातडं घेऊन फिरणारे जे लोक आहेत तर त्यांचे तपास देखील याच्यामध्ये होणं गरजेचं आहे. आणि जर झाला नाही, योग्य रीतीनं झाला नाही, तर आम्ही निश्चित रूपानं त्याच्यामध्ये आम्ही वेगळी भूमिका घेऊन आम्ही ती आमची भूमिका मांडण्याचं काम करणार आहे. फिलिस्तीनचा संबंध येतो असं सांगितलं जाते. काय नेमकी आता तुमची भूमिका कशी राहणार? कुटुंब जर आक्रोश करतोय. नाही, कुटुंब आपण जर पाहिलं तर कुटुंब आज पोलीस मुख्यालयामध्ये पोलीस अधीक्षक साहेब जे आहेत सुदर्शनची मोमक्का यांची भेट घेतली त्यांनी, आणि त्यांनी विनंती केली आहे की आरोपी तात्काळ अटक करावी. आमची मागणी आहे की फक्त अटक नाही करावी, अटक करून त्यांना, जरी ते त्यांच्यावरती कुठल्या केसेस आम्हाला माहीत नाही, त्यांचे सोशल मीडियावर कुठं अकाउंट नाही, अचानक गायब झालेले, म्हणजे हे याचा प्लॅनिंगचाच पार्ट आहे. आता नवीन मुलांचे सोशल मीडियावर अकाउंट नाही असं तर होत नाही. मुलींचे सोडून नाही, आपण मुलींनी समजू शकतो की खाजगी विषय असतात, मुली काही फार अकाउंट बनवतात असंही नसतं, पण मुलांचे बऱ्यापैकी 99% हे मुलांचे अकाउंट असतातच.
आणि ह्या मुलांचे अकाउंट कसे डिलीट झालेत, कुणी केलेत, हे ताकदवान जे खोटं बोलणारे लोक जे आहेत, आम्ही ताकदवान, आम्ही फार गडगंज आहोत, जे जिल्ह्यामध्ये जिहाद होतो त्या जिहादाला फंडिंग करणारे जे लोक आहेत, काही गुलमर्ग परिसरामध्ये राहतात, काही मुकुंदनगर परिसरामध्ये नुकतेच गेलेले आहेत, ह्या लोकांचा तपास होणं गरजेचं आहे. ह्या लोकांकडनं याच्याकरता फंडिंग झालेलं आहे का? कारण ते असं समजलंय ते परराज्यामधून आरोपी पोलिसांनी काही घेतले, ताब्यात घेतले, म्हणजे परराज्यापर्यंत गेले कसे? कारण की हे सगळं ह्याच्यामध्ये प्लॅनिंग आहे. त्यामुळे प्लॅनिंगचे लोक हे आपल्याला सापडणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही पोलिसांकडे मागणी करणार आहे. याच्यामध्ये फक्त आरोपी अटक नाही करायचे, जरी त्यांच्यावरती कुठल्या आम्हाला माहीत नाही रेकॉर्डर आहेत का नाहीत, पण त्यांच्यावरती महानगरपालिकेचं एखादा काम करतोय आणि त्याच्यावर हल्ला होत असेल, सिव्हिल म्हणजे पब्लिकचं काम करणारा माणूस असेल, जनतेची सेवा करणारा माणूस असेल, त्याच्यावर जर हल्ला झाला तर ह्या लोकांना मकोका अंतर्गत कारवाई होणं गरजेचं आहे आणि ती मागणी आम्ही तीव्रतेने मांडण्याचं काम करणार आहोत. अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.